आपण काय सांगाल? नमस्कार. खरं तर सामाजिक वनीकरण विभाग पुणे आणि आमचं विद्यालय श्री सद्गुरू सीताराम महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी पेंढार तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हरित सेना कार्यक्रमाच्या अंतर्गत पर्यावरणपूरक आणि चिंतनशील अशा स्वरूपाचं पथनाट्य विद्यालयातील विद्यार्थी या ठिकाणी सादर करतायत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय राणे सर, त्याचबरोबर पर्यवेक्षक, आमचा सर्व शिक्षक स्टाफ, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सामाजिक वनीकरण विभाग जुन्नरचे वनपाल सौ तृप्ती बारमुख मॅडम, त्याचबरोबर मोडवे साहेब, ते देखील वनपाल म्हणून काम पाहत आहेत जुन्नर विभागामध्ये. त्याचबरोबर वनरक्षक मोमीन साहेब आणि ढोरे साहेब, की जे बिबट निवारण केंद्र मानिकडो या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. अशा प्रमुख पाहुणे आज उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्येच आपल्या गावच्या ज्या आद्य नागरिक आहेत, पिंपरी पेंढारच्या सरपंचताई सुरेखाताई वेठेकर, त्याचबरोबर आम्हा सर्वांचे मार्गदर्शक असलेले आदरणीय गाडगे सर, हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या सर्वांसाठी आहे. भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय हरित सेना हा कार्यक्रम राबवला जातोय. प्रत्येक राज्यातील 8,807 विद्यालये यामध्ये सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील ज्या 8,807 विद्यालये आहेत त्यापैकी आमचं एक विद्यालय आहे हे सांगताना मला आनंद होतोय. आणि याच हरित सेना कार्यक्रमाच्या अंतर्गत आमच्या विद्यालयातील हे सर्व गुणवंत कलाकार आता एक पर्यावरणपूरक असं पथनाट्य आमच्या स्वप्नातील जग या ठिकाणी सादर करत आहे. हे पथनाट्य सादर झाल्यानंतर ढोरे साहेब जे आहेत ते बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष का होत आहे, ते त्या पाठीमागचे कारण मीमांसा यासाठी असलेलं काही उत्तर आहे का, याबद्दल व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांची जनजागृती करणार आहेत. त्यामुळे खरं तर आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांना या विद्यालयाच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतोय, त्यांचं स्वागतही करतोय आणि या सर्व कलाकारांना मी मनापासून शुभेच्छा देत आता आपण सगळेजण या पथनाट्याचा आनंद घेऊया. धन्यवाद. अरे त्यांना काय विचारतोस, त्यांच्याकडे तर आहे ऑलरेडी. हो, हा आपल्या सभोवतालचा निसर्ग, हे पर्यावरण, हेच तर आपलं जग, आपल्या स्वप्नातलं जग. चला आपल्या निसर्गाची काळजी घेऊया. रेलगाडी रेलगाडी झुक 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 झुक, आगे वाला स्टेशन बोले रुक 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 रुक. रेलगाडी रेलगाडी झुक 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 झुक, आगे वाला स्टेशन बोले रुक 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 रुक. झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. पाचवा थेंब पाण्याचा उद्धार करा भविष्याचा, पाचवा थेंब पाण्याचा उद्धार करा भविष्याचा. सेंद्रिय शेतीचा करा विचार, त्यातूनच वाढेल आयुर्मान. सेंद्रिय शेतीचा करा विचार, त्यातूनच वाढेल आयुर्मान. पशु पक्ष्यांचे रक्षण करा, निसर्गाला सक्षम करा. पशु पक्ष्यांचे रक्षण करा, निसर्गाला सक्षम करा. निसर्ग आमची माता, आम्ही तिचे रक्षण करता. निसर्ग आमची माता, आम्ही तिचे रक्षण करता. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार प्रेक्षको, आम्ही श्री सद्गुरू सीताराम महाराज विद्यालय पिंपरी पेंढारचे विद्यार्थी आज आपल्या समोर एक पथनाट्य सादर करत आहोत, ज्याचं नाव आहे आमच्या स्वप्नातील जग. चला तर आपण पाहूयात सामाजिक वनीकरण विभाग पुणे आणि श्री सद्गुरू सीताराम महाराज माध्यमिक
व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी पेंढार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हरित सेना अंतर्गत एक पर्यावरणपूरक आणि चिंतनशील पथनाट्य आमच्या स्वप्नातील जग. आमच्या स्वप्नातील जग. रेलगाड़ी झुक 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 आगे वाला स्टेशन बोले रुक 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 रुक. रेलगाड़ी झुक 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 आगे वाला स्टेशन बोले रुक 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 रुक. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे, कारण आपण विज्ञानाच्या या सुंदर आणि वेगवान जगात जगत आहोत. अरे पण प्रवीण, तरी पण काहीतरी कमी पाण्याची जाणीव होते. हो ना, सारख्या स्पर्धा, परीक्षा, चाचण्या, यश, अपयश यामध्ये अडकल्यासारखं वाटतं. पैसा, प्रगती, सुख, संपत्ती, मी, माझा, माझ्यासाठी या चक्रव्यूहात माणूस पुरता फसत गेलाय. हो, सारखे लिमे दावे, ईर्ष्या, चढाओढ, द्वेष आणि जळाऊपणा आयुष्यभर नुसते हावती वरती वैतागून गेलाय. सारे जवळ असूनही असमाधान, नैराश्य, दुःख सातत्याने काहीतरी गमवलेच नाही होते. हो ना, आपल्याला असे काही वाटतच नाही. कुठे असेल आपल्या स्वप्नाचं जग, जिथे आनंद, प्रेम, समाधान, सुख सारं सारं भेटेल. मग काय करायचं? चला शोधूया. रेलगाड़ी झुक 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 आगे वाला स्टेशन बोले रुक 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 रुक. रेलगाड़ी झुक 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 आगे वाला स्टेशन बोले रुक 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 रुक. अरे 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 भावांनो, थांबा. हे बघा, आपलं मुंबई शहर, आपल्या भारताची आर्थिक राजधानी. बापरे, किती उंच उंच इमारती, 25 मजली, 50 मजली, सगळीकडे सिमेंटचे रस्ते, विविध प्रकारचे वाहने, लोकांची लोबागती. वा, राहायचं का मग इथेच? नको रे बाबा, या मानांचा खडखडाट, एवढं उन्हाळ्यात प्रदूषण, रेल्वे स्टेशन, बस सारखे नऊ राहिले जाताना चालत रस्ता. आणि आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता यांसारख्या शहरात प्रदूषणाचा कल मारलाय. हृदयाच्या, डोळ्यांच्या, मेंदूच्या आजारांनी माणसे बेजार झाली आणि अशा या शहरात राहायचं ते पण कायमचं. नको रे बाबा. माणसाच्या गर्दीत माणूस आणि माणूस हरवूनच बसलाय. मोका श्वासही घेता येईना. मग काय करायचं? चला पुढे. रेलगाड़ी झुक 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 आगे वाला स्टेशन बोले रुक 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 रुक. रेलगाड़ी झुक 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 आगे वाला स्टेशन बोले रुक 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 रुक. अरे मित्रांनो, इथे तर कॉलेज दिसतंय. सर्वजण किती मजेत आहेत. गप्पा, गोष्टी, आनंद, हास्य, काही टेन्शन नाही. हे ताई, मला एक पत्ता हवाय. अरे इथे तर सगळे व्यस्तच दिसतायत. अरे मला तर हे सगळे वेळेत दिसत अरे आहे. पेढ्याचं जाऊ दे, मला पेढे घ्यायचे. सकाळपासून पाहतो पेढ्याच्या दुकानी, तर कुणी काही बोलणंच झाले. अरे तुम्हाला सांगतो, एका संशोधनानुसार एकूण मनोरुग्णांपैकी 35% मनोरुग्ण हे मोबाईलच्या अति वापराने झाले आहेत. मग काय करायचं? राहायचं काय तेच? नको रे बाबा, या आभासी जगात मनोरुग्ण होण्यापेक्षा आणि स्वतःलाच विसरून बसण्यापेक्षा आनंद देणारं असं छान जग पाहिजे. मग काय करायचं? चला पुढे. रेलगाड़ी झुक 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 आगे वाला स्टेशन बोले रुक 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 रुक. रेलगाड़ी झुक 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 आगे वाला स्टेशन बोले रुक 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 रुक. आता आपण आले औद्योगिक क्रांतीच्या जगात. बापरे, किती मोठ्या मोठ्या मशीनी, प्रचंड प्रमाणात वाढणारं उत्पादन, इथं सेकंदाला सेकंद महत्वाचा, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा या औद्योगिकामुळे तर पूर्ण होतात. गतिमान चाकं, धडधडणारे इंजिन, लाखो लोकांच्या गरजा इथेच भागतात. मला वाटतं औद्योगिकरण नसेल तर जगच थांबेल. अरे जग थांबेल तेव्हा थांबेल, आधीपासून डोकं थांबलं पाहिजे. याबद्दल नको नको केले, कारखाने असलेले डोकं बंद झाले.
धुरामुळे वायूचे प्रदूषण होते, त्याचबरोबर त्या कारखान्यातून निघणाऱ्या विषारी द्रव्यांमुळे पाण्याचेही प्रदूषण होत आहे व दुर्गंधीही येत आहे. काय मग कसं वाटते हे औद्योगिक जग? नको ग, या खडखडाटात आणि दुर्गंधीमध्ये किती दिवस जगणार आपण? ना मनाला शांतता ना आनंद. मग काय करायचं? चला पुढे. रेलगाडी रेलगाडी झुक 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 झुक, आगे वाला स्टेशन बोले रुक 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 रुक. रेलगाडी रेलगाडी झुक 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 झुक, आगे वाला स्टेशन बोले रुक 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 रुक. हे काय आहे? हे कोणते जग आहे? हे स्पर्धेचे जग आहे. म्हणजे जो तो आपापल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी इतरांपेक्षा मजबूत होण्यासाठी प्रयत्नशील असतो. हो, दिवस रात्र मेहनत करून आपणच विजयी होणार यासाठी आटापिटा केला जातो. इथल्या प्रत्येकाला असं वाटतं की मीच विजयी झाले पाहिजे. अरे पण याच्यातून मतभेद द्वेष निर्माण होतात. विजय होण्याच्या नादात चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जातो. हो, मी पाहिले. प्राणी पक्ष्यांची शर्यती लावल्या जातात, त्यांना जिंकण्यासाठी उत्तेजक द्रव्य दिली जातात, त्यांच्या जीवाशी खेळले जाते. कितीही जिंकण्याची हाव. अरे इथे फक्त स्पर्धा, परीक्षा, चिंतन, टेन्शन, मनन आणि विजयाचे मिशन. चालेल का हे सर्व? अजिबात नको. मग काय करायचं? चला पुढे. रेलगाडी रेलगाडी झुक 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 झुक, आगे वाला स्टेशन बोले रुक 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 रुक. रेलगाडी रेलगाडी झुक 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 झुक, आगे. सर, आज आपल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं, काय सांगा ना आपण? नमस्कार. आज सद्गुरू सीताराम महाविद्यालयामध्ये सामाजिक वनीकरण पुणे तालुका जुन्नर यांच्या मार्फत हरित सेना उपक्रमाअंतर्गत आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी माझ्याशी जुन्नरला भेट झाली. भेट झाल्यानंतर सांगितलं की तुमची शाळा आपल्या या उपक्रमासाठी निवडायची आहे. मला ओके, काय हरकत नाही. पण आमच्या विद्यालयाचे हुरहुन्नरी विद्यार्थी, हुरहुन्नरी शिक्षक यांच्या वतीने हा जो उपक्रम जो आहे तो आपण सक्सेस केलेला आहे. यामध्ये जेवढे विद्यार्थी सहभागी आहेत त्यांनी आपलं काम जे आहे ते उत्कृष्टपणे सादर केलेलं आहे. कमी वेळामध्ये, परीक्षेचा कालावधी आहे पण तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी कमी वेळामध्ये नाट्य सादरीकरण करून आपल्या विद्यालयाचं नाव जे आहे ते कमवलेलं आहे. सर्वांना पथनाट्य जे आहे ते आवडलेलं आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांना आणि गुणवंत शिक्षक श्री लोखंडे सर, श्री कुटे सर यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.